थोडासा असा नीट तर बोल. अरे नका ना मनाकडे कॅमेरा का बरं लाजी का बरं ना तुम्हाला ते सांग. हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि हे बघ, आपण आलो आता पवन दादांकडे. आणि पवन दादा आज नेमकं चालू आहे कलरिंगचं काम. गाडीला आपल्या माऊला कलर देऊ राहिलो. आणि तुषारचं काहीतरी वेगळंच चालू आहे इकडं. काय चालू आहे रे? लागत गाणे गाणं का बरं नाही लागायचं? वायफाय आपल्या गाडीमध्ये टीव्ही पण आहे इथं. आणि हे बघा, तुषारला आता लावायची टीव्ही. काय वाजवायचे? गाणे वाजवायचे तुला असं? हा का बरं? आणि हे बघा, हे मोठे माणसं आहे आपल्याकडे आता सध्या. संजोग दादा. हा बोल पुढे. या गाडीला आपण भेटले असाल विप्रो मध्ये नवीन पोस्टिंग झाली भाऊची. सत्कार करू आपण याचा आता. किती मजाक घेऊन राहिले बस ना. विप्रो द विप्रो कुठली पुण्यातली कंपनी मस्त. मारून घे भाड्या आता बस झालं. तर विप्रो मध्ये बघा यांची मस्त पोस्टिंग झाली. आणि जॉईनिंग होऊन किती दिवस झाले ते? 22 तारखेला जॉईन झाला होता. लास्ट मंथ. तर मग याचा पगार आला. पहिल्या पगारात आपण पार्टी करणार आहे आता खूप मोठी. तुम्हाला सगळ्यांना पॅव्हिलियनला घेऊन जाणार आहे. पवेलियन तुषार भाऊंचा 12,000चा 15,000 झालाय. तर अर्धा बिल तुषार भाऊ भरणार. अर्धा बिल तुषार आणि अर्धा बिल अर्धा बिल मी भरून टाक. चला, एकदा तुषारकडून एकदा तुझ्याकडून. चालेल. हे बघा, हा आपला तुषार भाऊ. याचे किती झाले? 15. 12,000चे 15,000 झाले. थांब ना, ते बाजूला काढ ना. हे बघा, याचे 12चे 15 झाले. आणि याचा तर अजून विषय नाही. याचा पहिला पगार यायचाच बाकी आहे, म्हणून याचं काही अजून असं फिक्स सांगू नाही शकत. कारण आपलं 35-40 काहीतरी माहिती. 35-40. हे बा, वय काय रे तुझं? 21 वर्षाचा असताना 35-40 हजार रुपये महिना. भाई सगळ्या इथे जेवढे बसलेत ना भाई, एवढे सगळ्यांची गांड जळवू राहिला तू आता. बरोबर ना? 35 म्हणजे 12 कर. 35 गुणीला 12 किती होता? किती होता रे? 4 लाख. 4 लाख किती होता? 4 पर्यंत नाही, पूर्ण 4 नाही, जास्त होता. 12-5 60 कार्ड 48 मधून 4,20,000. 4,20,000 वरचे 20 मला देत. भाऊचा खर्च म्हणजे भाऊ मस्त. माऊचा खर्च असं. हे बा, आपल्या माऊला लय खर्च. बाबा इज्जत देऊन हे बा, हे 2 ओनर आहे तिथं माऊचे. पवन देवरी. काय झालं? हाव रे भाऊ. बिगर 99 काही नाही का तो? एक दिवस गाडीवर गाडीवर जायला होता का आज? काही नाही रे भाऊ, ठीक. तर आज भाऊ आम्हाला 11 वाजता घेऊन गेले होते कुठं? वेल्डिंग करायसाठी. पवनचा ड्रेसचा काय किस्सा आहे? काय विषय होता पवनच्या ड्रेसचा? काय रे, यंग रिसोर्स ब्रिगेड. थांब काहीतरी लिहिलेलं आहे, फक्त दिसायला पाहिजे. यंग रिसोर्स ब्रिगेड. काय www.yrb.found काय काहीतरी आहे. युट्यूबला सर्च करू शकता YRB. काय करू नका. भाऊचं चॅनल ग्रो करा तुम्ही. आपल्या चॅनलवर फोकस ठेवा फक्त. दर रे गे रे, तुझ्याकडनं काही गाणे लागणार नाही भाऊ आज? लागले का नक्की? कोणतं लावतोय? आपण इथली एक रील पण टाकली होती पवनची. काय रे? आणि कृष्णा दादा, आम्ही इंजिनिअरिंगचे माणसं. काय रे कृष्णा? आम्ही इंजिनिअरिंगचे माणसं सबमिशन करून आमची जिरू राहिली म्हणायचं. आम्ही फक्त सबमिशन करणार आहे. आणि ठीक आहे, हे जॉबवाले. त्याच्यानंतर पवन दादांचं बी सबमिशन वगैरे. पेपर झाले ना पवन? ते इंटरनल झाली पवन दादांचे इंटरनल झाले, फायनल बाकी आहे. आणि कृष्णाचा माझा टाइम टेबल जवळपास सेम आहे ना. आमचा टाइम टेबल सेम आहे. आणि एक्झाम कधी? नोव्हेंबर एंडिंग डिसेंबर पर्यंत. आणि उद्यापासून जाऊ द्या, उद्यापासून इंडियावरचे ऑस्ट्रेलिया मॅचेस चालू होणार आहे. तेव्हा सगळ्यात जास्त एक्साइटेड माणूस आहे इंडिया ऑस्ट्रेलिया मॅचेस बघण्यासाठी. आणि तुषार चिकना दिसतोय असं ज्याला वाटत असेल त्याने कमेंट करा. ये तुषार भाऊने आता इकडे वकील. कोणत्या वकील करू राहिला तू? LLB काय? LLB नाही रे, DTL काहीतरी करू राहिला. तर आता आमचा वकील बनणार आहे. वकिलीच आहे का ते? काय रे वकील? DTL माने
लगेच वकील कोणता बोला ना भाऊ. तू आता जॉबला लागला आणि तू सांग सबस्क्राईब करा म्हणा. ते काय असतं ते पूर्ण सेंटेन्स बोल काय असतं ते. तर आमच्या संजय भाऊच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या भाऊला ग्रो करा मोठं. आमचा भाऊ एवढं कळकळीने ब्लॉग बनवतो तुमच्यासाठी, तर तेवढं करून काय बरोबर आहे. नाही रे भाऊ 35,000 बरोबर आहे. जास्त द्यायला पाहिजे पण ठीक आहे. आता अवकाळ्यात मग कोशिश चालू आहे आपण. कलर चांगला वाटतो. तर मग आता गाडी मस्त मोकळा काढून घेऊ, म्हणजे कसं कलर द्यायला पण सोपं जाईल. खाना होत आहे का मागे चालला पाहून आता मागे नाही ना, पुढे पण मागे ना. मागे मी हे बघा, कोणालाही पेंटरचं काही काम असेल, कोणाला बंपर तयार करायचं असेल, कोणाला आपल्या घरात पेंटिंगचे कामं करायचे असतील, तर पवनदादांचा नंबर मी खाली कॅप्शनमध्ये टाकून देणार आहे आणि सगळ्यांनी पवनदादांना संपर्क करावे. ठीक आहे, आपल्या नाकाला कलर लागलेला आहे या ठिकाणी, पण मग कष्टाचं असतं ते. अरे नका ना मनाकडे कॅमेरा का बरं लाजी का बरं ना तुम्हाला ते सांग. चालू आहे आपले पवन भावांचे. कुठं थांब रे तू बाजू. अरे नोकरेच तुझ्या थांब रे, कलर करू जर झाले. कलर दुसरीकडे लागे हे बा. कष्ट शर्ट फाटेल छे ठीक छे. कसा गाडी पकडा होता लग्नाला चाललो होतो, हा तो गोंडा नंबर प्लेटर होता बरं का. पोलीस विचारतो हा गोंडा कोणाचा आहे म्हणे. लग्नातली पार्टी का सांगते म्हणे, हा लग्नाचा गोंडा आहे म्हणे. लग्नाचा गोंडा गोंड्याचा लावून दिला लग्नाचा. कशाची प्लॅनिंग होते? किती वाजता जायचं? उद्या जायचं टेरे पाठ. किती वाजता? ए जाऊ दे, उद्या आजमचा काय, उद्या आजमला मिसळ काय काय पाहुण्या, उद्या आजम जाऊ. हा मिसळ खायला आजमला गाडी धुवायला. गाडी धुवायला? येता जाऊ ना, एक काम करू, आजमला जाऊन येता गाडी धुवायला जाऊ. चालेल ना. गाडी धुवायची कुठे ते सांग पहिले. का रे? आणि तू ऐ, तू काय घरी जाय बाई, घरी जाय. असा कसा जॉब आहे, दिवाळीला तर सुट्ट्या द्यायला पाहिजे रे भाडे. अरे त्यांनी त्याचं दुकान आहे ते शोरूम त्याचं स्वतःच आहे. शोरूम स्वतःच आहे पण मालकी स्वतःची. मालकी स्वतःची नाही. तिथला जो काय म्हणता मालक आहे ना, तो मॅनेजर आहे. जो मॅनेजर ना तो मालक आहे. म्हणजे हा याला घ्यायला सुद्धा गाडी आहे, गाडी आहे. हा जो विद्यार्थी आहे आपला, त्याला विचारायला रविवारी पण सुट्टी दिली जात नाही. आमची क्रुझर जी आहे, आमची मऊ, ती बॅटरीवर करून देणार आहे आम्हाला असं बोलले. बॅटरीवर हा, चेतकची गाडी batteryवर आहे ना, तशी आमची फोर्सची क्रुझर पण batteryवर करून देणार आहे. अरे चेतकचा इंजिनियर, अकाउंटंट इंजिनियर. सकाळी तुला ऑफिस मध्ये तू याच्या ऑफिस मध्ये ब्लॉग काढू आपण उद्या. कर सूर्या याच्या ऑफिस मध्ये जाऊन तिथं ब्लॉग काढू. ऑफिस मध्ये काय नाही बसून बंद करते. काय काय करू राहिलो, काय करत नाही. काय चॅटिंग करू लागला? काही नाही, चॅटिंग मोबाईल पाहून घ्या. चॅटिंग करत होते. काय ड्राफ्ट म्हणतो, उद्या आपल्याला गाडी धुवायला जायचं. मग गाडी धुवायला कोण कोण येणार आहे? किती 10 वाजता जायचं ना? नाही पोरं येतील उद्या बरोबर. जायचं कुठे ते सांग पहिले. पोरं टेरे ते आपल्याला पहिले पहिले अजंची मिस्टर रोकडवाला गाडी धुवायला. रोकडवाल नाही रे, रोकडोबा पाणी रे. पाणी उच जाईन गाडी. मग आपण कुल्लवर करेन, कुल्लवर करेन. हमारे दी हाजी चड्डी वल्ली. चड्डी ओली म्हणजे एवढा वाकडा उकडा वाकाळेला एवढं पण क्लास वाकणार नाही तो. माऊ ओनली माऊ. हा पाहुण्या काय नाव टाकांची हटे? पवनची परी. माऊ म्हणून एंड इज हा, बिगिनिंग. हा. तुम्ही दुसरी का जोडा ना, माऊ का जोडू ना तुम्ही. पवनची परी नाव टाकायचं. या मनी माऊ ना काय पवनची परी. परी परी कोणत्या बी गावची राहत. पवन पवन दादा सिरियस होता नाही काय रे? असेल तर पवन आणणार लवकर काय पोरगी तुझ्यासाठी? एक स्थळ आलेलं होतं तुला, पण तू नाही म्हणून दिलं. तुला माहिती आहे ना, याला गाणं करता कोणतरी, तू बाबांच्या गेलो होता कोणता तरी. नव्हतं हा. पण आम्ही नाही सांगितलं. म्हटलं अभ्यास सोडून पहिले गाडी मारता घुसण्याचा बाई बेकार बेकार दिला. आम्ही नाही तर मग नाही तर वरचा मजला काय रे, मस्त लहान लहान पोरं सगळी भाऊचे पोरं.
भाऊचा लग्नाला 11 वर्ष झालेलं आहे. क्रिकेट टीम तयार. म्हणजे एका वर्षात एक डबल होऊ शकतं. नको रे बत्रे. रेकॉर्ड ब्रेक. मला एक सांग, पवनचं लग्न झाल्यानंतर पवन गाडीमध्ये राहील का घरात राहील? फक्त घरात राहतो. कुठं फॅमिलीला घेऊन जायचं राहिला का? गाडी आपली पोराचीच बरोबर. मतदार पण माघारे जयारी फॅमिली राहते, पवारचीच फॅमिली मध्ये. जायला परत एक गाडी घेणे मग. याच्या पण नाही असो मला एक पोऱ्या एवढा 5-6 लोक हो जयारी फॅमिली काका काकू राहते. पवन त्यांनी बायको त्यांना बरोबरी गाडी भरली. पवन आता गाडी घाली घुसलेले आहेत. स्माइल बदला भारी कर. अरे त्याला मोबाईल पकडू लागा ना. कॅमेरामॅन आपला लाईट मॅन करता काय होय रे? बिचारा पाखरू लटकाळान रे यार इकडे. गलत काम आहे. पाखरू लावी काळा कलर मारून दे. तो गाडीला मारतो ना. तू काय पाहिजे ना? बरोबर नाही मारणार ना त्या माणूस. बरोबर मारा ना. दुखीना माणूस लागेल. हा तू काय म्हणत होता? कोणाला काय पेंटिंगचं काम करायचं राहिलं तर? कोणालाही घराची पेंटिंग, आपला असं ऑइल पेंटिंग, अजून कोणता राहते पेंटिंग कोणती राहते? कार पेंटिंग. पेंटिंग ज्याचे बी काम आपल्या पवन भाऊने चालू केले तर हा नंबर दिसतोय. हा नंबरवर संपर्क साधा. गाडी भाडं असल्यास पण या नंबरवर संपर्क साधा. आणि हे बघा तुम्हाला लाईव्ह डे मध्ये तुम्ही तर आला. आता थांब इकडे थांब. तिथं ओरिजिनल मालकांचे नंबर गायब होऊन आता तर आता प्रोफेशनल लोकांचे आले. प्रयागराजचा कुंभ वापस चालू होतोय. तर कोणालाही प्रयागराजचा नाही रे, चालू होते आता. हा म्हणे ना. महाकुंभ चालू होता. कुठं प्रयागराजला? त्याच्यानंतर नाशिकला आहे बरं का? प्रयागराजचा महाकुंभ चालू होते. तर आपलं पवन भाऊंना संपर्क साधा. हे बघा कोणालाही भाडं द्यायचं असेल तर ओनली वन नंबर हा. ज्यांनी जिथं जिथं पाप केलेले त्यांच्या कर्म दुखायला तुम्ही जाऊ शकता. हा ड्रायव्हर हा राहील. एक्सपिरियन्स ड्रायव्हर जयेश देवरे. संपर्क तुम्ही इकडे पण साधू शकता आणि इकडे पण साधू शकता. इकडचे प्रोफेशनल नाही बाबा. आणि जर दोघींचे नंबरने लागले तर निसर्ग हॉटेल, कृष्ण मंदिर, कोणालाही विचारा. हे बघा कृष्ण मंदिर जवळ डायरेक्ट नाव सांगायचं, द्वारकाधीश. गाडी कुठे? शेतकरी राजा मागे लिहिलेले. आपलं गाडीतच राहते. काय झालं रे? रे त्याला रुबाबदार नाव टाकायचं. राहू दे चांगलं तर हे. बर रुबाब टाक भाऊ. झाला ना पाहुणे आता पुढे बाकी काही घ्या कुठे कुठे बाकी शेण एवढा ना जर का पुरा होणे ना मारू नको. नाही तर अर्धा तुझ्या तोंडाला मारून घे. तोंडाला मारून घे. तोंडाला जेवढा तेवढा मारा घ्या ना. जाऊ दे, जास्त काय मार नको. तर मग आपला आता खाचा तो एंडिंग करा. तर मित्रांनो आमचं कलर द्यायचं काम झालंय. आता चालू आहे आमचं उद्या आजमला मिसळ खायला जायचा प्लॅन चालू आहे. आपल्या क्रुझरमध्ये येता येता क्रुझरला धुवायचं असं चालू आहे. पाहू आता काय होतं. बघू आता. अजून कुठं फिरायला बी जाऊ. फटाके घ्यायला उद्या आपले संजय भाऊंचे मित्र आहे. तर आपल्याला जायचे फटाके घ्यायला. सुतळे भाऊंचे बॉक्स घ्यायचे. आम्हाला एक पेटीच घ्यायची 100 बॉक्स. कारण तेवढे मुलं पण आहे. मग आम्ही एक पेटी घेणार आहे. आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्याकडे नाही, आम्ही मोठे माणसं आहे. नाही मोठे माणसं नाही. तर तुम्हाला शुभ दीपावली सगळ्यांना. आज धनतेरस नाही संपलं ना 12 वाजून. तू बोल रे हॅपी दिवाळी. अरे बोल ना पाहुणे. हॅपी दिवाळी. थोडासा असा नीट तर बोल. आता तू रे जय हॅपी दिवाळी. मलाकडे कोण कोण बाकीचे रे अजून? थांबा आता पवन दादाचं झालं. तुषार आणि कृष्णा बाकी. कृष्णा हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी भाऊ. तू बोल आता हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बस एवढंच होतं. तू रे हॅपी दिवाळी. दिन दिवाळी. अजून काही? 3000 पगार वाढला. बस ना. अबे अजंगची सस्ती पार्टी घेतो. कंपनीमध्ये लागलाय का तो काही? अबे इथं काय 35,000 भाऊ 35,000. छोटी बात. खुशी पाय ना कितनी खुशी. इतनी खुशी थोडा गुलाबी इथे गुलाबी ब्लश करतोय डायरेक्ट. बरं तरी पोरीचं नाव घेतलं नाही तुझ्या तरी ब्लश करतोय.